आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय. आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. धक्कादायक. नवी मुंबईत भाजप नगरसेवकाकडून घर बळकावण्यासाठी खुनाचा प्रयत्न. पीडित कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत. नवी मुंबई घणसोली येथील भाजप नगरसेवक लक्ष्मण नामदेव पाटील यांच्यावर एका सामान्य नागरिकाचे घर बळकावण्यासाठी त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. साबीर शहा असे पीडित व्यक्तीचे नाव असून गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्यावर वाशी येथील NMC रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. मिळालेल्या माहितीनुसार साबीर शहा यांची पत्नी शबनम शहा या गेल्या 3 दिवसांपासून रबाळे पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसल्या आहेत. मात्र अद्याप पोलिसांनी या प्रकरणी FIR दाखल केलेली नाही. पोलिसांच्या या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या शबनम शहा यांनी पोलीस ठाण्यासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. नगरसेवक आणि पोलिसांच्या कथित आर्थिक संबंधांमुळेच ही कारवाई टाळली जात असल्याचे आरोप पीडित कुटुंबाने केले आहेत. कोण आहे लक्ष्मण नामदेव पाटील? लक्ष्मण नामदेव पाटील हा नवी मुंबईतील भाजपाचा नगरसेवक असून त्याच्यावर गंभीर गुन्हेगारी नोंदी असल्याचे बोलले जात आहे. सामान्य लोकांची घरे बळकावून त्यावर अनधिकृत इमारती उभा करणे आणि त्यातून शेकडो कोटींची मालमत्ता जमावल्याचा खळबळजनक आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्याच्याकडे आलिशान गाड्या, कोट्यावधींचा फार्म हाऊस आणि सध्या 10 कोटींच्या बंगल्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. जनतेकडून आंदोलनाचे आवाहन. एका लोकप्रतिनिधीनेच जर सर्वसामान्यांचे शोषण केले आणि पोलीस त्याला पाठीशी घालत असतील तर दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या अन्यायाविरुद्ध जनतेने एकत्र येऊन धरणे आणि मोर्चे काढून प्रशासनाला जाब विचारावा, असे आवाहन करण्यात येत आहे. लोकसंदेश न्यूज मुंबई प्रतिनिधी कुमार पाटील यांचा रिपोर्ट. मैं शबनम शाह. मेरे आदमी को 3 दिन पहले लक्ष्मण पाटिल BJP नगर सेवक के आदमी लोग ने हमला किए घनसोली नवी मुंबई में और उनको जान से मारने को कोशिश की और वो अभी हॉस्पिटल में एडमिट है और मैं इधर 3 दिन से आ रही हूँ FIR के लिए. ये लोग मेरा FIR नहीं लेंगे और अगर आज ये लोग FIR नहीं लेंगे तो मैं जहर भी खाऊंगी और पेट्रोल अपने आप पे डाल के इधर ही मैं जान दे दूँगी. ये लोग FIR क्यों नहीं लिख रहे? हाँ, ये पावर में रह के ये ऐसा ये लोग कर रहे हैं, ये गलत है. हम आम नागरिक सुरक्षित नहीं है. पुलिस वाला पैसा खाए. हम ये सब पुलिस वाले मिले हुए हैं, ये लोग पैसा खाए. मुझे इंसाफ चाहिए. मेरा आदमी जान से हॉस्पिटल में अभी बैठा है, उसके पास कोई नहीं. उसको छोड़ के मैं यहाँ 3 दिन से चक्कर काट रही हूँ, लेकिन ये लोग कुछ रिस्पॉन्स नहीं दे रहे. बस 10 मिनट 5 मिनट ऐसा ही सब कर रहे हैं. और कल रात में यहाँ से मैं 2 बजे रात को यहाँ से गई हूँ. मेरे को इंसाफ चाहिए. आज मेरा FIR दर्ज होना चाहिए. अगर नहीं हुआ मैं जहर खाऊंगी और ये पेट्रोल अपने ऊपर डाल के इधर ही आत्महत्या करूंगी मैं. और मिलिंद भोसले इधर का इंस्पेक्टर उसको मिला है. मिलिंद भोसले इधर का इंस्पेक्टर मिला हुआ है. कल जाके उसने उनसे स्टेटमेंट लिया, बोला मैं 11 बजे तुमको इधर आके मिलता हूँ. अभी तक उसका 11 बजा नहीं है.
11 बजे हमको बुलाया था, हम इधर 2 बजे तक बैठे, लेकिन ना उसने कॉल किया हमको, ना हमको इन्फॉर्म किया कि तुम्हारा काम कभी होएगा। ये सब मिले हुए हैं। मुझे इंसाफ चाहिए सर। बंद कर। हाँ सर, मेरी बात। ये सीनियर बैठे यहाँ पर। मैं शबनम शाह, मेरे आदमी को 3 दिन पहले लक्ष्मण पाटिल के गुंडों ने मारा, और वो अभी हॉस्पिटल में एडमिट है। और मैं 3 दिन से रबाले पुलिस स्टेशन में चक्कर काट रही हूँ। मेरा FIR दर्ज नहीं हो रहा है। मैं कल रात 3 बजे तक यहाँ बैठी थी, लेकिन मेरा कुछ भी मेरे साथ में ये लोग ने FIR नहीं किए। और ये लक्ष्मण पाटिल मेरा घर हड़पना चाहता है, BJP का नगर सेवक। वो उसको घर नहीं मिला तो उसने मेरे आदमी को जान से मारने की कोशिश की। वो तो आदमी बच गया, वो हॉस्पिटल में एडमिट है। मैं उसको वहाँ पे अकेला छोड़ के और यहाँ रबाले पुलिस स्टेशन के चक्कर काट रही हूँ, लेकिन मुझे कोई भी न्याय नहीं मिल रहा है। मैं अगर आज मेरा FIR दर्ज नहीं हुआ तो मैं जहर भी खाऊंगी और पेट्रोल अपने आंख पे डालकर मैं इधर ही कुछ भी करूँगी। मी पत्रकार कुमार पाटील, लोकसंदेश न्यूज। आमच्या परिसरामध्ये या मॅडम आहेत शबनम शेख, यांचा पती यांच्यावर BJP नगरसेवक लक्ष्मण नामदेव पाटील यांनी दिवाणीशी मारण्यासाठी 3 दिवसापूर्वी यांच्यावर गुंडे घातले यांच्या मालकावर। ते हॉस्पिटलमध्ये आहेत 3 दिवसापासून आणि हे रात्री 2 वाजेपर्यंत पोलीस चौकीमध्ये बसले, पण आजपर्यंत त्यांच्यावर FIR दाखल केलेलं नाही। हे सगळे इथले पोलीसवाले लक्ष्मण नामदेव पाटील यांचे मिळवलेले आहेत आणि त्याच्याकडून पैसे खातात असा यांचा आरोप आहे। आणि हे 3 दिवसापासून चक्रा मारतात, पण गुन्हा नोंद केलेला नाही। लक्ष्मण पाटील नामदेव पाटील यांच्यावर गुन्हा नोंद नाही केला। हे या मॅडम इकडे स्वतःवर पेट्रोल ओतून आत्महत्या करणार असं बोलत आहेत। असा जर काय प्रकार झाला तर हे पोलीस चौकी जबाबदार। लोकसंदेश न्यूज, महाराष्ट्र।